नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती लवकरात लवकर येणार आहे, त्या संबंधीचं नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे आणि तुम्ही एक व्हिडिओ जो आपण अपलोड केला आहे तो सुद्धा सर्वांनी बघितला असेल। मग आता सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा पेपर कधी होऊ शकतो, आलं लक्षामध्ये, कधी पेपर होईल किंवा ऑनलाईन अर्ज हे कधी सुरू होतील ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर सर्वांनी एकदा लेक्चरला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका मग अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, परिपूर्ण माहिती देणारं एकमेव चॅनल म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। आता महत्त्वाचा प्रश्न की अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती यामध्ये पेपर कोण देऊ शकतं, कोण फॉर्म भरू शकतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला ही माहिती सांगत असतो। बघा, ज्या पण महिला अशा आहेत की ज्यांना अंगणवाडी सेविका या पदाचा 10 वर्षाचा अनुभव आहे त्या सर्वांसाठी अंतर्गत भरती, आणि ज्यांचा म्हणजे कोणताही अनुभव नाही, त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, त्या काय करू शकतात, सरळ सेवेमधून फॉर्म भरू शकतात। आता जशी 102 पदांची शहरी प्रकल्पासाठी जाहिरात आली होती, पेपर पण झालाय, त्याच पद्धतीने सरळ सेवा सुद्धा जाहिरात येणार आहे। आपली ग्रामीण प्रकल्पासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे, त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर जाहिरात येईल, आपला अभ्यास चालू ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण बोलणार आहोत की अंगणवाडी पर्यवेक्षिका जी अंतर्गत भरती आहे त्यामध्ये कधीपर्यंत फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते, त्याचबरोबर कधीपर्यंत पेपर होऊ शकतो, म्हणजे आपल्याला परीक्षेच्या अगोदर किती वेळ शिल्लक आहे अभ्यासाला, त्याचबरोबर तयारी करायला आणि पास व्हायला। कारण की आता अंतर्गत भरती समजायचं हा आपल्यासाठी शेवटचा चान्स आहे, बरोबर आहे। सर्वांना माहिती आहे ही जी जाहिरात आहे किंवा अंतर्गत भरती आहे खूप वर्षातून एकदा होत असते, त्यामुळे हा शेवटचा चान्स आहे, कुणीही हा चान्स गमवायचा नाहीये, आपला अभ्यास परिपूर्ण तयार करून ठेवायचा आहे। क्लिअर आहे? चला तर मग अभ्यास करण्यापूर्वी किंवा सुरुवात करण्यापूर्वी लक्षात ठेवायचंय उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका आपण जे म्हणतो अंतर्गत भरतीसाठी ही बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, कितीही वेळा तुम्ही लेक्चर बघू शकता, PDF नोट्स यामध्ये असणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला जे मागचे प्रश्नपत्रिका आहे त्याचा अनालिसिस आपण घेणार आहोत, टेस्ट सिरीज यामध्ये फ्री मिळणार आहेत आणि सर्व विषय मग मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, GK असेल आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ICDS, या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी मग नोट्स सहित, टेस्ट सिरीज सहित आणि आपल्या PYQ अनालिसिस सहित कोणते प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा आपण यामध्ये डिटेलमध्ये घेणार आहे। आता परीक्षा कशी होणार, त्यासाठी एक्झाम पॅटर्न काय आहे यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा सर्वांनी काय करायचा आहे, एकदा बघून घ्यायचा आहे। क्लिअर आहे? ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी 9689665611 या नंबरवर काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच ही लवकरात लवकर जॉईन करून घ्यायची आहे। क्लिअर आहे? चला, क्लिअर सर्वांना? तर आपण जाऊयात पुढे। आता महत्त्वाचं तुम्हाला जे नोटिफिकेशन आलं होतं ते मी थोडक्यात सांगतो, फॉर्म कधी सुरू होऊ शकतात आणि महत्त्वाचा पेपर कधी होऊ शकतो, हे 2 प्रश्न आहेत बरं का आपले। आता लक्षात ठेवा बरं का, काय सांगितलं यांनी, सर्व अंगणवाडी सेविका ज्या पात्र आहेत अशा सर्व की ज्यांना म्हणजे 10 वर्ष अंगणवाडी सेविका या पदाचा अनुभव आहे, बरोबर आहे, मग त्या अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी काय पात्र आहेत, या सर्वांचे काय डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे शालांत प्रमाणपत्र, आपले शाळेचे डॉक्युमेंट्स असतील, मार्कशीट वगैरे असतील, इतर कागदपत्र असतील, हे सर्व काय करायचं आहे, सर्व एकत्रित करून 21/4/2025 म्हणजे 21 एप्रिल 2025 पर्यंत काय करायचंय, सर्व डॉक्युमेंट्स वगैरे एकत्र करायचे, गोळा करायचे, हे आपल्याला माहिती आहे। त्याच पद्धतीने एकत्रित प्रमाणपत्राचा जो नमुना आहे तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये काल सुद्धा सरांनी सांगितलं असेल की ते जे प्रमाणपत्र आहे कशा पद्धतीने आहे, त्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे, ती सर्व भरून काय करायचंय, 21 तारखेपर्यंत आपल्याला हे महत्त्वाचं गोळा करून द्यायचंय, बरोबर आहे। आता महत्त्वाचं बरं का, एकदा ज्यावेळेस तुमचे हे प्रमाणपत्र गोळा होईल, डॉक्युमेंट्स वगैरे गोळा होतील, त्यानंतर ICDS.gov.in या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईटवर काय येणार आहे, एक लिंक उपलब्ध होईल आणि त्यानुसार तुम्ही काय करता, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता, हे तुम्हाला महत्त्वाचं
लक्षात ठेवायचंय. म्हणजे एक पॉइंट काय समजला तुम्हाला, आपल्याला सर्व डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी किंवा जे प्रमाणपत्र दिले त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये सर्व माहिती भरून देण्यासाठी किती तारखेपर्यंतचा वेळ आहे, 21 एप्रिल पर्यंतचा वेळ आहे. बरोबर आहे. मग 21 एप्रिल नंतर काय होईल, ऑनलाईन लिंक चालू होईल, त्यावर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आणि जवळपास जर आपण बघितलं 20 दिवसांचा कालावधी असतो बरं का. जवळपास तुम्ही 20 दिवस एवढे धरून चला. या 20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया एक अंदाज सांगतो बरं का. पेपर कधी होऊ शकतो हे अंदाजे चालू आहे आपलं. जर यांनी सर्व ही जी प्रोसेस आहे व्यवस्थित वेळेवर झाली तर जवळपास तुम्हाला 10 ते 15 मे पर्यंतचा काय वेळ मिळेल. कशासाठी, हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. त्यानंतर जर आपण बघितलं मग पेपर सेट करायचा असतो, तुम्हाला हॉल तिकीट जनरेट करायचे असतात, त्यानंतर सेंटर उपलब्ध करून द्यायचे असतात. ही खूप सारी प्रोसेस असते. बरोबर आहे. मग त्या प्रोसेसला जर आपण म्हणलं जवळपास 2 महिने इतका वेळ लागू शकतो. किती, 2 महिने वेळ लागू शकतो. आज आपल्याकडे तारीख किती आहे, आज आपल्याकडे तारीख आहे किती, 13 एप्रिल. बरोबर आहे. मग जर आपण सर्व या गोष्टी जर पकडल्या, व्यवस्थित अंदाज लावला तर 3 महिन्याच्या आतमध्ये तुमचा पेपर हा व्हायला पाहिजे. बरोबर आहे. 3 महिन्याच्या आतमध्ये पेपर व्हायला पाहिजे की नाही. यस. मग तुम्हाला नियोजन करताना कसं करायचंय की पेपर हा एवढ्या कालावधीच्या आतमध्येच होईल असं नियोजन करा. काय होतं ना, आपल्याला माहिती बऱ्याच वेळा पेपर लेट होतो. मागचे पेपर तर काही 2-2, 3-3, 6-6 महिने पण लेट झालेत. मग त्या पद्धतीने आपण काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो. किंवा काही विद्यार्थी काय करतात, चला फॉर्म भरून दिला, नाही ज्यावेळेस अर्ज सुटतील त्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात करेल. काही जण काय म्हणतात, हॉल तिकीट आल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात करेल, किंवा कन्फर्म त्यांनी डेट दिली मग अभ्यासाला सुरुवात करेल. तर लक्षात ठेवा, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती आपल्यासाठी शेवटचा चान्स आहे. का बरं, हे पेपर लवकर होतच नाहीत, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आता ज्या महिला या पदासाठी पात्र आहेत त्यांना माहिती आहे किती दिवसापासून त्या अभ्यास करतायत, किती दिवसापासून प्रयत्न करतायत की अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीची जाहिरात यावी. बरोबर आहे की नाही. मग आता जर जाहिरात येते, सर्व व्यवस्थित आहे, तर आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही. अभ्यास कधीपासून सुरू करायचा आहे, आजपासूनच सुरू करायचा आहे. बरोबर आहे. मग तुमच्याकडे इतका वेळ मिळेल आणि या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, पास होऊ शकता. मग आता कोणते विषय आपल्याला आहेत, कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा आहे याचा डिटेल अनालिसिस मी एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ प्रॉपर बघायचा आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच उद्देश होता. कोणता उद्देश, पेपर कधीपर्यंत होऊ शकतो, फॉर्म कधीपर्यंत सुटू शकतात. बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला काय करायचंय, हे जे मी सांगतोय ना, इतकाच वेळ पकडा. जर जास्त वेळ मिळाला तर चांगलं आहे, परंतु जर खरोखर इतकाच वेळ मिळाला, तयारी व्हायला पाहिजे की नाही. आपल्याला बघा अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे, टेस्ट सॉल्व्ह करायच्यात, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी करायची आहे. मग आपली तयारी सुद्धा तशी असायला पाहिजे की नाही. यस. मग इतकाच वेळ आहे असं समजून तयारी करा. आजपासून तयारी करा. शेवटची संधी आहे, कुणीही सोडू नका. बरोबर आहे. तर महत्वाचं जर बघितलं तर जवळपास आपल्याकडे 3 महिन्याच्या आतमध्ये पेपर व्हायला पाहिजे अशी शक्यता आहे. मी परत एकदा सांगतो बरं का, नाही तर तू परत जर काही जण कॉल करतायत की सर तुम्ही म्हटले होते की 21/4 पर्यंत काय करणार, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स गोळा करायचेत आणि प्रमाणपत्र द्यायचं. मग 22 तारीख झाली, आज 23 तारीख झाली, लिंक कावर उपलब्ध होत नाही. हे सर्व मी तुम्हाला काय सांगतोय, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय एक अंदाज सांगतो. आपण कधीही तयारी ठेवायची आपली की हा इतका वेळ आहे, यामध्ये अभ्यास करायचा आहे. थोडंसं आपल्याला 15-20 दिवस एक्स्ट्रा मिळाले, रिव्हिजन होऊ शकते की नाही. पण काय होतं, आपण अभ्यासच प्रॉपर लेट सुरू करतो. बरोबर आहे. मग आपण नंतर शेवटच्या 15 दिवसामध्ये कळत नाही आता फॉर्म भरू म्हणजे अभ्यास कशाचा करू, रिव्हिजन करू का टेस्ट सोडवू का मी महत्वाचं वाचून घेऊ. आपला सर्व वेळ वेस्ट जातो. त्यामुळे आत्ता वेळ आहे रिलॅक्स मध्ये अभ्यास करायचा. मग अभ्यास करताना काय करणार, जे विषय महत्वाचे आहेत, जे विषय आपल्याला अवघड जात आहेत ते एकदा करा. मी जसं की तुम्हाला काय सांगितलं होतं, ICDS विषय आहे, किती प्रश्न आहेत, 30 प्रश्न, किती गुणांसाठी आहेत, 60. करा याची आजपासून तयारी सुरुवात. बरोबर आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, आपली बॅच सुद्धा आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. लवकरात लवकर अभ्यास सुरू करू शकता. त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आहे, आपण क्वेश्चन आन्सर सोडवायला घ्यायचे. बरोबर आहे की नाही. परंतु अभ्यास सर्वांनी आजपासूनच चालू करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. बरोबर आहे. मग अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याचबरोबर जर तुम्हाला सर्वांना व्यवस्थित डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे, पूर्ण परिपूर्ण तयारी करायची आहे, तर तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटची मेंटॉरशिप बॅच सुद्धा जॉईन करू शकता. बरं का, ही मेंटॉरशिप बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व शिक्षकांचा 1-to-1 कॉन्टॅक्ट असेल. तुम्हाला दररोज डेली टार्गेट दिलं जाईल की हा तुम्हाला आज एवढा अभ्यास पूर्ण करायचा आहे. तुमच्याकडून तो अभ्यास पूर्ण करून घेतला जाईल, त्यावरचे क्वेश्चन पूर्ण करून घेतले जातील. म्हणजे तुमचे सर्व टॉपिक पर्सनली सर्व शिक्षक तयारी करून घेणार आहेत. लेक्चर्स तुम्हाला त्यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुमच्याकडून जास्तीत जास्त सॉल्व्ह करून घेणार आहे. सर्व पर्सनली तुम्हाला मेंटरशिप बॅच मध्ये काय मिळणार आहे, हे आपलं
सर्व शिक्षक काय करून घेतील, तयारी करून घेतील. ज्यांना मेंटरशिप बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 9689665611 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती जी आहे यासाठी सेविका म्हणजे पर्यवेक्षिकेची बॅच सुद्धा आहे, ती सुद्धा जॉईन करू शकता बरं का तुम्ही. कशा पद्धतीने शिकवलं जातं, कसं शिकवतायत, कशी प्रॅक्टिस करून घेतायत, यासाठी तुम्ही नक्की आपले जे पण व्हिडिओ आहेत ना आपल्या YouTube चॅनलवर ते एकदा व्हिडिओ बघून घ्या. तुमच्या लक्षात येईल मागचा जो पेपर झाला होता त्यामध्ये उत्कर्ष इन्स्टिट्यूटने कशा पद्धतीने शिकवलंय, कशा पद्धतीने मार्गदर्शन केलंय हे आपल्या सर्वांना समजून येणार आहे. क्लिअर आहे? चलो मग थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचंय. बरोबर आहे? चलो मग थांबूयात आपण या ठिकाणी. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत. अभ्यास चालू करा, रिव्हिजन चालू करा, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आपल्याला. शेवटची संधी सोडायची नाही, सर्वांना पास व्हायचंय. उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या नक्कीच बरोबर आहे. धन्यवाद. भेटूयात लवकरच.